भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या मुंबई दौऱ्यावर मतदारांना आवाहन करण्यासाठी तेजस्वी सूर्या करणार मुंबई लोकलमधून प्रवास। माड्यात स्वाभिमानीचा पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा, उमेदवार अभिजित पाटील यांना पाठिंबा। स्वाभिमानीच्या पाठिंब्यानं अभिजित पाटलांचं बळ वाढलं। मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघासाठी संघ दक्ष, संघाच्या 72 समन्वयकांकडे मुंबईत एक है तो सेफ हेची जबाबदारी। नांदेड मतदारसंघात 3 उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस। संगीता पाटील, बालाजी कल्याणकर, मिलिंद देशमुख यांना विनापरवानगी मेसेज प्रसारित केल्यानं नोटीस। दक्षिण सोलापूरचे भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। शिवशरण बिराजदार पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का। भाजपच्या खोट्या जाहिराती आणि अपप्रचाराविरोधात काँग्रेस आक्रमक। भाजप नेत्यांना कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचं आव्हान। महाविकास आघाडीच्या उद्या पुण्यात 2 महत्त्वाच्या सभा। मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार राहणार उपस्थित। खडकवासला ताब्यात घेण्यासाठी शरद पवार मैदानात। यवतमाळच्या वणीतील महायुतीचे संजीव रेड्डी बोतकुरवार यांना विकासाच्या मुद्द्यावर गावकऱ्यांनी लावलं हकलून। विकास कामं न झाल्यानं नागरिकांचा आक्रमक पवित्रा। झंझावाती प्रचारामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। सिल्लोडच्या सभेत अब्दुल सत्तारांची विरोधकांवर टीका। बडनेरा मतदारसंघात रवी राणांविरोधात बच्चू कडू आक्रमक। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांना बच्चू कडूंचा पाठिंबा। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। गडकरी फडणवीसांची बॅग तपासणी हा निव्वळ दिखावा। निवडणूक आयोगानं मोदी अमित शहांच्या बॅगांची तपासणी करून दाखवावी। संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। नरेंद्र मोदींची खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये 14 नोव्हेंबरला सभा। सभेमुळे वाहतुकीत मोठा बदल। गुरुद्वारा चौक ते जयकुमार सर्कल मार्ग बंद ठेवणार। ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पोरा देवीचे महंत भाजपच्या वाटेवर। महंत सुनील महाराज योगींच्या उपस्थितीत करणार भाजप प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोगाच्या पेट्यांवर कमळाचं चिन्ह। उमेदवारानं संपूर्ण प्रकार आणला निदर्शनास। संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची उमेदवाराची मागणी। परदेशात नोकरीनिमित्त राहणाऱ्यांना महाराष्ट्रात मतदानाची संधी। मतदारांना यादीत नाव असल्याची खात्री करण्याचं निवडणूक आयोग प्रशासनाचं आवाहन। वेळचा आर्थिक संकटात सापडलेला पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ साखर कारखाना अखेर सुरू होणार। पंकजा मुंडेंनी जाहीर सभेतून दिली माहिती। अक्कलकुवात अपक्ष उमेदवार हिना गावित यांच्या बॅनरवर झळकला भाजप उमेदवाराचा फोटो। बॅनरवरील फोटोमुळे मतदारसंघात चर्चेला उधाण। अमरावतीच्या दर्यापुरात महायुतीत मोठी बंडखोरी। भाजपनं हकालपट्टी केलेल्या रमेश बुंदिलेंसाठी नवनीत राणांची सभा। प्रचार सभेतून अडसूळ पिता पुत्रावर जोरदार टीका। जालन्यात 3,82,000ची रोकड जप्त। जालन्यातील वाघरूळ येथील चेकपोस्टवर एसएसटी पथकाची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।